SSC GD मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मराठीमध्ये जर SSC GD चा अभ्यास करायचा असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. आता प्रश्न बघा. पेन्सिलची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा 50% कमी आहे. पेन्सिलची किंमत 22% वाढली, पेनाची किंमत 15% कमी झाली, तर 8 पेन्सिल आणि 3 पेन यांच्या किमतीत एकूण किती बदल होईल? आता दोन गोष्टी आहेत बघा. एक आहे पेन्सिल, मी तुम्हाला शॉर्टकट ते सांगणार आहे हे कसं करायचं. पेन्सिल आणि पेन यांचं गुणोत्तर आहे. आता काय म्हटले बघा, पेन्सिलची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा 50% कमी आहे. पेनाची किंमत मी घेतो 100, मग पेन्सिलची किंमत किती येणार? ती येणार 50, कारण 50% कमी म्हणजे 100 आणि 50. शेवटी काय विचारलंय बघा, हे नंतर बघू आपण. 22% आणि 15%. 8 पेन्सिल आणि 3 पेन. 8 पेन्सिल आहेत म्हणजे याला जर मी 8 ने गुणलं तर 8 पेन्सिल झाल्या. 3 पेन म्हणजे याला मी 3 ने गुणणार. आता यांचं गुणोत्तर काढू आपण. 50 एके 50, 50 दुनी 100, नंतर बे एके बे, इथे ना बे चौक 8, म्हणजे गुणोत्तर किती झालं? 4:3. 4:3 हे गुणोत्तर झालं त्यांच्या किमतीचं. त्यांची जी प्राइस होती त्याचं गुणोत्तर झालं 4:3. आता म्हटलं काय बघा, जर पेन्सिलची किंमत 22% वाढली, बघा पेन्सिल इथे आहे, ही किंमत 22% वाढली. मला सांगा, जेव्हा ही 22% वाढते म्हणजे प्लस 22%, जेव्हा ही किंमत वाढणार किती येणार? ही 22 चौक 88 म्हणजे 88%. बघा प्लस. आणि हे 3 जे आहे म्हणजे पेनाची किंमत 15% कमी झाली. आता 15% कमी म्हणजे -15%. 15 तरी किती येणार? 45 वजा 45%. आता 88% आणि वजा 45% यांच्यामधला गॅप कितीचा आहे? 43चा. म्हणजे आता हे 43% प्लस एवढा फरक पडला. आणि ऍक्च्युअल मध्ये प्राइस किती होती? 4 आणि 3 किती होती? 7. हे बघा, भागिले 7 मी करणार. झालं, हेच उत्तर आलं. 7 सकम 42 बरोबर. 1 उरला, 7 एके 7, 3 उरले, 7 चौक 28 म्हणजे 6.14% फरक पडला. प्लस म्हणजे वाढ झाली, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. थोडंसं अवघड आहे, थोडंसं किचकट आहे, पण एकदम व्यवस्थित या पद्धतीने सोडवलं तर उत्तरापर्यंत पोहोचणार. आता जसं मी एक प्रश्न सोडवला, एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो. आता त्याच पद्धतीने हा प्रश्न व्यवस्थित सोडवा. उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.